मित्रांनो, आपण आपल्या मागण्यांकरिता अनेकदा निवेदनं दिली, अनेकदा मोर्चे काढले आणि मग शेवटी आपण सांगितलं होतं की 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि तदनंतर आंदोलन करण्याचं ठरवलं होतं. पण आपण अजूनही कोणालाही त्रास द्यायचा नाही हे ठरवलेलं आहे. नागरिकांना ह्या सेवा सातत्याने मिळाव्यात हाच आपला मानस आहे आणि म्हणून संघटनेचा सरचिटणीस म्हणून आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता मी बेमुदत उपोषणाला इथे आहे. आज 3रा दिवस आहे. गेले 2 दिवस कोणी आलेलं नव्हतं आणि आपल्या मागण्या फार गरजेच्या आहेत. मग ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी आणि अंतिम देयाचा प्रश्न असेल, कॉन्ट्रॅक्टच्या वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांचा समान कामाला समान दामाबद्दल असेल, आपला वेतन करार असेल, विद्युत पुरवठ्यातील सीएल कामगारांच्या वेतन निश्चितीबद्दल असेल, विलिनीकरणाबद्दल असेल आणि बाकीच्या मागण्यांबद्दल असेल, 3337 बसगाड्या कायम स्वरूपी राखण्याबद्दल असेल. मित्रांनो, आता संध्याकाळी बीएससीच्या जनरल मॅनेजरांचं पत्र घेऊन वरिष्ठ अधिकारी आले होते. त्या पत्रामध्ये जनरल मॅनेजर यांनी काही गोष्टी त्याच्यात लिहिलं आहे की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे काही टक्के देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊ आणि बाकी सुद्धा मागण्यांसाठी सकारात्मक आहेत असं त्यांनी म्हणाले. आणि ते म्हणाले की आपण विनंती आहे की आपण आपलं उपोषण मागे घ्यावं. मी त्यांना एवढंच कळवलं, सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुमच्याकडनं काही पत्र आलेलं आहे, प्रपोजल आलेलं आहे, पण तेवढ्यावर नाही करता येणार असं मी म्हणालो. आणि आपण आपली काय म्हणणं आहे, कारण जे पॉइंट्स आहेत त्याच्या अनुषंगाने ठीक आहे आज एका दिवसात नाही होणार, पण एक व्यवस्थित काहीतरी मसुदावर सही झाली पाहिजे. कुठेतरी कोणते विषय कसे हाताळणार याकरिता या टाइमलाईन ठरवली गेली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण आपलं जे काही म्हणणं आहे ते आता आपण त्यांना पाठवत आहोत. माझी अपेक्षा आहे की ते त्या पद्धतीने सकारात्मकरित्या ते स्वीकारतील किंवा त्याबद्दल चर्चा करून काहीतरी एक मध्यस्थान गाठता येईल. एवढंच सांगेन की आतापर्यंत आपण शांततेने राहिलेलो आहोत, आपण शांततेने राहू. आणि मी त्यांनाही कळवलेलं आहे, तुम्हालाही सांगतोय, जोपर्यंत आपल्या मनासारखं सेटलमेंट होत नाही तोपर्यंत माझं उपोषण सुरू राहील. शांततेने यापुढेही जसं आंदोलन सुरू आहे तसं सुरू राहील. जास्त बोलत नाही, थोडं थकवा आहे, पण आपण सर्वांनी जी साथ दिली ती तशीच राहावी आणि डेपोमध्ये आपले संपर्क त्याच पद्धतीने ठेवावे. जसं जसं काही होईल आपल्यापर्यंत नक्कीच व्हॉट्सअप आणि बाकीच्या माध्यमातून कळवलं जाईल. बाकीकडचं उपोषण तर लाईव्ह आहे, आपण कधी बघू शकता. मी एवढंच सांगतो आणि शांतता राखावी एवढंच सांगतो आणि अपेक्षा करतो की लवकरात लवकर समझोता होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.